Hallelujah. Praise the Lord. किती लोक आनंदित आहेत? Glory to Father. Praise the Lord. Okay. आपण वचनाला सुरुवात करणार आहोत. ओके, किती लोकांनी आपण बायबल आणले सोबत? Hallelujah. Brothers and sisters, बायबल हे आपलं हत्यार आहे. ओके, जे लोक प्रभूमध्ये विश्वास ठेवतात त्यांच्या जीवनात बायबल असणं खूप गरजेचं आहे. ओके, का? कारण बायबल मधला लिहिलेला एक एक शब्द हा जिवंत देवाकडून आलेला आहे. त्या बायबलमध्ये जे इन्स्ट्रक्शन्स आहेत, जे वचन आहेत, ओके, जे ज्ञान देवाने आपल्याला दिलेलं आहे ते आपल्यासाठी दिलेलं आहे. हालेलुया. हे एक हत्यार आहे जे प्रत्येक क्षणाला, प्रत्येक दिवशी जेव्हा सैतान तुमच्यावर हल्ला करू पाहतो, जेव्हा सैतान तुमच्या जीवनात दुःख पाठवतो, तेव्हा ते हत्यार वापरायचं. कोणतं हत्यार? बायबल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बायबल, प्रार्थना ही आपल्या जीवनात खूप महत्वाची आहे. ओके, हे तर झालं बायबलची गोष्ट. आजचं वचन एक आपण ना एक स्टडी म्हणून घेऊयात. ओके, एक बायबलमध्ये एक दाखला आहे. त्या दाखल्यामधून प्रभू येशू काय आपल्याला शिकवू पाहतो. ओके, तो दाखला, ती जी घटना 2000 वर्षापूर्वी घडलेली आहे ती आपल्या जीवनामध्ये कशी फिट होती. तर तोच देव जो 2000 वर्षापूर्वी जिवंत होता, बायबल सांगतो तो काल, आज आणि युगानुयुग सारखा आहे. ओके, जर तो देव 2000 वर्षापूर्वी जर तो चमत्कार करू शकत होता, तो आजही चमत्कार करू शकतो. हालेलुया. ओके, आपण तो दाखला उघडूयात. मार्क याचा 2रा अध्याय 1 ते 12 वचन. काही दिवसांनी तो पुन्हा ओके कबुरनातून आला आणि तो घरी असे लोकांच्या कानी पडले. ओके, तेव्हा इतके लोक जमले की दारात देखील त्यांना जागा होईना. ओके. तेव्हा त्यांना संदेश देत होता. पुढे. मग लोक त्याच्याकडे पक्षघाती माणसाला घेऊन आले व त्याला चौघांनी उचलून आणले होते. ओके, त्यांना दाटीमुळे त्यांच्या जवळ जाता येईना म्हणून तो होता ते चप्पर उतरून काढले आणि वाट करून त्यांच्या बाजूवर पक्षघाती पडून होता ती खाली सोडली. ओके. त्यांचा विश्वास पाहून येशू पक्षघाती माणसाला हा. म्हणाला, मला तुझ्या पापाची क्षमा झाली आहे. ओके, राईट. सी, ह्या दाखल्यामध्ये प्रभू येशू एका पक्षघाती माणसासोबतचा एक संवाद आहे. ओके, या दाखल्यामध्ये काय सांगितलेलं आहे, तो कफरनहूमात आला. ओके, आणि लोकांना कळालं की प्रभू येशू त्या कफरनहूमात आहे. जेव्हा लोकांना कळालं ना, तेव्हा खूप मोठी गर्दी त्या घरात गेली. हालेलुया. खूप मोठी गर्दी. जेव्हा प्रभू येशू येतो त्याच्या मागे मागे मोठी गर्दी चालायची. का चालायची? कारण देव जिवंत आहे, कारण देव हा दयाळू आहे. प्रभू येशू जेव्हा ह्या जगामध्ये होता, ओके, त्यानं खूप सारे चमत्कार केले. योहानाच्या पुस्तकात लिहिले त्यांनी एवढे चमत्कार केलेत की जर ते प्रत्येक घटना की प्रत्येक चमत्कार जर नमूद केलं, लिहून काढलं, तर ह्या जगामध्ये पुस्तकं उरणार नाही. एवढे चमत्कार प्रभूने केले. ओके, असे मोजके चमत्कार जेव्हा तिथं केले होते तेव्हा त्या लोकांना कळालं की प्रभू येशू इथं आला आहे आणि ते सगळे प्रभूकडे पळत गेले. ओके, आणि त्या घरामध्ये एवढी गर्दी झाली की तिथं जागा राहिली नाही. ओके, आता तुम्ही इमॅजिन करा ब्रदर्स सिस्टर्स, त्या क्षणात, ओके, त्या काळामध्ये 2000 वर्षापूर्वी असे मोठे मोठे टावर्स नव्हते. ओके, 20 मंजिल 22 मंजिल असे मोठे मोठे बिल्डिंग नव्हत्या. ओके, मे बी छोटंसं घर असेल, कौलाचं घर असेल, जे जुन्या काळातलं घर असेल. ओके, थोडं मोठं असेल कारण खूप गर्दी होती. म्हणजे मी इमॅजिन करू शकतो की त्या घरामध्ये बरेचसे लोक बसलेत आणि तिथं गर्दी खूप आहे. ओके, इथं काय घटना घडली माहितीये? इथं एक पक्षघाती मनुष्य आला. आता पक्षघाती तो स्वतंत्र आला नसेल, पॅरलाइज मनुष्य स्वतः आला नाही. बायबल काय सांगतं, 4 लोकांनी घेऊन त्याला तिथं घेऊन आले. ओके ब्रदर्स, आता तुम्ही हा विचार करा या पक्षघाती माणसाबद्दल. ह्या पक्षघाती माणसाचं जीवन कसं असेल? ओके, खूप त्रासात असेल. जेव्हा पॅरलाइज माणूस असतो तो स्वतःनी कधी कधी जेवण नाही करू शकत. मे बी आज तुम्ही जर ऐकलं असतं, ओके, कधी कधी हाफ साईड, एक उजवी बाजू काम करत नाही, कधी डावी बाजू काम करत नाही. आता जेव्हा मी ह्या माणसाचा विचार करत होतो, ओके, आता ह्याला काय झालं, ह्याला 4 लोकांनी घेऊन आलेले. म्हणजे माझा असा अंदाज आहे, मला असं कळतं की त्या माणसाला चालताच येत नव्हतं. मे बी त्याची दोन्ही बाजू निष्काम असतील, त्याला काम ते कार्य करत नसतील. ओके, तर ह्या माणसानं काय केलं, ह्या माणसाला जेव्हा कळालं की प्रभू येशू कफरनहूमात आलेला आहे, ब्रदर सिस्टर, त्यानं काय केलं असेल? त्यानं म्हटलं असेल की चला मित्रांनो, मला त्या प्रभूकडे घेऊन चला. हालेलुया. ओके, तो त्रासात होता, तो त्या संकटात होता. मे बी तो खूप कंटाळला असेल. आता बायबलमध्ये हे आपल्याला सांगितलेलं नाहीये की तो किती वर्षांपासून आहे. ओके,
किती किती टाइमापासून तो पॅरलाइज हे या घटनेमध्ये आता लुमित नाहीये. बट तुम्ही विचार करा, एक पॅरलाइज माणूस, एकदम आशा नसलेला माणूस, त्रासात असलेला माणूस, जो स्वतःच्या पर्सनल काम सुद्धा लोकांवर अवलंबून आहेत. ओके, उठणं बसणं खाणं पिणं हे जे छोटे छोटे पर्सनल काम असतात, ओके, तो तसले काम सुद्धा लोकांची मदत त्याला लागायची. इतका निराश तो माणूस होता. हालेलुया. ओके, त्या माणसाला जेव्हा कळालं त्यानं काय केलं, पहिलं काय म्हटलं असेल, मे बी चल आपण प्रभूकडे जाऊया. हालेलुया. ब्रदर सिस्टर, इथं काय पाहायला भेटतं, तुमचं संकट, तुमचा आजार, तुमचा प्रॉब्लेम किती का मोठा असाना, ओके, सोल्युशन कोणाकडे आहे, प्रभू येशूकडे आहे, परमेश्वराकडे आहे. हालेलुया. त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन तुमच्या जीवनात कुठलं का प्रॉब्लेम असाना, तुमच्या जीवनात आजार काय असाना, तर या माणसाचा आजार खूप मोठा होता. ओके, लाचारी त्याच्या जीवनात होती. तुमच्या पण जीवनात जर आजार असेल, तुमच्या पण जीवनात जर कर्जाचं डोंगर मोठ्याच्या मोठं असेल, तुमच्याही जीवनामध्ये, तुमच्या हृदयामध्ये खूप दुःख असेल, जे तुम्हाला सांगता येत नाही कोणाला. ओके ब्रदर सिस्टर्स, एक देव आहे. हालेलुया. एक देव आहे, त्याचं नाव प्रभू येशू आहे. ग्लोरी टू फादर. अजून विचार करा या माणसाबद्दल. ओके, आता जेव्हा आपण ह्या सिच्युएशन बद्दल विचार करतो, ओके, ह्यानं काय केलं, हा तर स्वतःहून चालत तर आला नाही. ओके, बायबल काय सांगतं, 4 मित्र होते, 4 मित्र. ओके, 4 मित्रांनी धरून त्याला प्रभूकडे आणलं. ब्रदर सिस्टर्स, आज आपल्या जीवनात आपले मित्र कसे आहेत. हालेलुया. हा विचार करा. ओके, जर तुमच्या जीवनामध्ये असे मित्र आहेत जे तुम्हाला दर संडेला म्हणतात की चल आपण चर्चला जाऊ, तर त्या मित्राला हमेशा जवळ ठेवा. ओके, जर असा मित्र आहे जर तुम्हाला रोज प्रोत्साहित करतो की चल आपण बायबल वाचू, चल आपण प्रार्थना करू, तर त्या मित्राला जवळ ठेवा. हालेलुया. तुमच्या संकटामध्ये, तुमच्या त्रासामध्ये जर कुठला व्यक्ती, कुठला मनुष्य तुम्हाला प्रभूच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत आहे, तर तसल्या मित्राची तुम्हाला गरज आहे. हालेलुया. हालेलुया. आता तुम्ही तुमचं स्वतःचं कॉन्टॅक्ट बघा, तुम्ही स्वतःचे तुमची मित्रमंडळी बघा, तुम्ही स्वतःच विचार करा. मी वैयक्तिक तुम्हाला सांगू शकणार नाही. ओके, तुमच्या परिवारा व्यतिरिक्त तुम्ही ज्या व्यक्ती संगती तुम्ही जास्त वेळ स्पेंड करता, ओके, ते मित्र कसे आहेत. हालेलुया. ते तुम्ही स्कॅन करा, ते तुम्ही विचार करा की ऍक्च्युली हा व्यक्ती मला प्रभूकडे घेऊन जाईल का, मला माझ्या त्रासामध्ये प्रभूकडे घेऊन जाईल की दुसऱ्या वेगळ्या मार्गाकडे घेऊन जाईल. मी बऱ्याचदा पाहतो, आता माझ्या वयाचे जे लेकर आहेत, माझ्या वयाचे जे तरुण पोरं आहेत, ओके, जेव्हा टेन्शन येतं, जेव्हा एखादं मोठं संकट येतं, मित्र काय म्हणतात माहितीये, चल आज एक लावूयात, का तर टेन्शन जाईल. है ना, खूप खूप कॉमन गोष्ट आहे ही. काय म्हणतील, चल आज शनिवार रविवार आहे, आज तुला खूप टेन्शन आहे, चल एक काम करू, आपण जरा एक बाटली लावू, तुझं डोकं शांत होईल. ब्रदर सिस्टर्स, तुम्हाला असल्या मित्रांची गरज नाहीये, तुम्हाला असल्या नातेवाईकांची गरज नाहीये. तुमचे जे साथीदार आहेत, जे तुमच्या सोबती आहे, तुम्हाला असल्या सोबतीची गरज नाहीये. कुठली गरज आहे, जो तुम्हाला येशू जवळ घेऊन जाईल, जो तुम्हाला प्रार्थनेकडे चालवेल, जो तुम्हाला मोटिवेट करेल, जो तुमचं प्रोत्साहन, ओके, प्रभूकडे असलेलं जे प्रेम आहे, जे तुला वाढवायला मदत करेल, अशा मित्रांची, अशा मैत्रिणीची तुम्हाला गरज आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपण पुढचं वचन बघूया काय, चौथं वचन वाचायचं. त्यांना दाटीमुळे त्यांचा जाता येईना म्हणून तो होता, येथे चप्पर त्याने उतरून काढले आणि वाट करून त्या बाजेवर पक्षघाती पडून होता, ते खाली सोडले. येस. सी, आता विचार करा, मी विचार करत होते ह्या 5 जणांचं, एक तो पक्षघाती माणूस होता आणि 4 मित्र होते. ओके, पहिली गोष्ट त्यांचं जे एफर्ट्स होते, त्यांची जी कृती होती, ओके, ती म्हणजे प्रभूकडे जाण्याची कृती. ओके, त्या कृतीमुळं त्याला आशीर्वाद भेटला. ओके, आता तुम्ही विचार करा, पहिलं स्ट्रगल असं होतं, पहिला प्रॉब्लेम असा होता की त्या व्यक्तीला जाता येत नव्हतं, त्याला त्या मित्रांनी मदत केली. ओके, आता त्या मित्रांनी त्याच्या एका घराकडून दुसऱ्या घराकडे न्यायला मदत तर केली, पण त्याला दुसरा प्रॉब्लेम काय दिसला त्या 5 जणांना, की बाबा इथं गर्दी खूप आहे, आता मी आत कसं जाणार, मला वाट भेटत नाहीये. है ना, प्रभू तर आतमध्ये त्या घरामध्ये आहे, मला वाट भेटत नाहीये, मी काय करायचं. मे बी त्या 5 जणांनी, त्या 4 मित्रांनी विचार केला असेल की आता मे बी एखादा म्हटलं असेल की चला घरी जाऊयात, पण त्यातला कुठला तरी एखादा व्यक्ती म्हटला असेल की नो प्रॉब्लेम, जे काय होईल, ओके, आपण जे काय करावं लागेल आपण ते करूयात, पण प्रभूला भेटूयात, प्रभूच्या जवळ जाऊयात. तर ह्यांनी युक्ती काय केली की
की छप्पर काढलं, कौलाचं छप्पर जे असतं ते घरावर चढले. आता मी इमॅजिन करू शकतो, मला समजणार नाही ते कसं केलं त्यांनी. मे बी त्यांनी रशी घेऊन त्या व्यक्तीला वर नेलं का कसं केलं, काय केलं. पण ब्रदर सिस्टर्स हे पहा, त्यांची जी कष्ट होते, त्यांचे जे एफर्ट्स होते, काहीही होऊन द्या मला प्रभूकडे जायचंय, काहीही होऊन द्या मला माझा आरोग्य मिळवायचंय. ओके, त्याचे जे कष्ट होते त्या मित्रांनी ज्याला मदत केली. ओके, असे मित्र तुम्हाला पाहिजे. आजच्या जीवनामध्ये पण तुम्हाला प्रत्येक क्षणाला तुमच्या जीवनात प्रॉब्लेम येतील. प्रत्येक क्षणाला तुम्हाला प्रॉब्लेम आहेत, दुःख आहे, संकट आहे, सगळ्यांच्या जीवनात आहे. कुठल्याच संकटाला भिवू नका, कारण देव जिवंत आहे. हालेलुया. तो देव सामर्थ्यशाली देव आहे. तो देव तुमच्या जीवनात कार्य करू शकतो. हालेलुया. Yes. आता ह्या लोकांनी हा विचार नाही केला की बाबा मी तो छप्पर तोडणार, छप्पर काढणार तर तो घर मला काय बोलल. आता मी या भावाच्या जर घरी गेलो, ओके, विचार करा, मला त्या भावाचं जर छप्पर खोलावं लागलं, तोडावं लागलं आणि मला देवाला भेटावं लागलं, ओके, तर कदाचित ओके ह्या माणसाचं नुकसान होणारच. मे बी जर ह्याला आवडलं नाही तर काय होईल, मे बी वाद करेल, भांडणं करेल की बाबा तू असं का केलंस. पण ब्रदर सिस्टर, तिथं देव होता, तिथं कुठला वाद झालेला नाहीये, तिथं कुठलाही प्रॉब्लेम झालेला नाहीये. हालेलुया. त्या व्यक्तीने जे 4 लोकांनी ते डिसिजन घेतला, ते मे बी कदाचित म्हटले असतील की काय हरकत नाही, या भावाची मी भरपाई करून देईल. ओके, ते कदाचित भरपाई द्यायला सुद्धा तयार असतील, पण त्यांनी हार मानलेली नाहीये. त्यांच्या समोर जितके पण प्रॉब्लेम आले, जितके पण अडखळणं आले, त्यांना देवाकडे जायचंच होतं. का जायचं होतं, कारण त्यांना एक गोष्ट माहित होती, चमत्कार करू शकतो. आज जेव्हा तुम्ही ख्रिस्ती जीवन जगतात, ओके, जेव्हा तुम्ही प्रार्थनामय जीवन जगतात, रोज तुम्हाला काही ना काहीतरी घटना अशी होती जे तुम्हाला देवापासून दूर घ्यायचा प्रयत्न करतो. सैतान हे टाकतोच. कधी चिडचिड येते, कधी राग येतो, कधी ऑफिसेसमध्ये, कधी कामामध्ये तुमच्या मनासारखं होत नाही, कधी नवरा बायकोमध्ये थोडंसं तू मेमे होतं, लेकरं कधी आई बाबाच्या अधीन राहत नाही, है ना, कधी कधी ते स्वतःच मनमानी करतात किंवा चुकीच्या मित्रांसोबत ते राहतात. असे खूप सारे जगिक गोष्टी आहेत जे तुम्हाला देवापासून दूर घेऊन पाहतात. ओके, हे सैतान तुमच्या जीवनात टाकतं ब्रदर सिस्टर्स. पण एक लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही ही जिद्द धरतात ना की तुम्हाला देवाच्या जवळ जायचंय, तेव्हा देव तुमची प्रार्थना ऐकतोच. त्याला ती प्रार्थना ऐकावाच लागते. हालेलुया. आपण 5वं वचन वाचूयात. त्यांचा विश्वास पाहून येशू पक्षघाती माणसाला म्हणाला, ओके, मुला तुझ्या पापाची क्षमा झाली आहे. ओके, सी, आता प्रभू हे सगळं पाहिलं. प्रभू येशूने काय पाहिलं असेल की बाबा हा तर लाचार माणूस आहे, याला त्याचे मित्र माझ्या जवळ आणत आहे. त्यानं काय म्हटलं माहिती, प्रभूने त्याचा विश्वास पाहिला. ब्रदर सिस्टर्स, विश्वास ह्या शब्दावर तुम्ही थोडासा विचार करा. मी तुम्हाला मागच्या टायमाला एक वचन सांगितलं, विश्वास ही तुमची कृती असते. त्या माणसाने कृती केली. काय कृती केली, की मला देवाजवळ जायचंय, किती काळ अडखळणं आले तरी मला जवळ जायचंय. हालेलुया. त्या कृतीला पाहून देवाने त्याचा ते विश्वास म्हणून मोजलं गेलं. हालेलुया. तुमचा विश्वास तुमच्या कृतीने दिसतो. तुम्ही एखाद्या व्यक्तीवर किती विश्वास ठेवतात हे तुमची कृती दाखवते. ओके ब्रदर सिस्टर्स, जेव्हा तुम्ही देवावर विश्वास ठेवतात, ओके, तो विश्वास तुमचा कसा मोजला जातो, तुमच्या कृतीने मोजला जातो. आता 2000 वर्षापूर्वी या भावानं असं केलं की काही संकट येऊन दे, मी देवाकडे जाणार. आपण काय करू शकतो, आपण रोज देवाचा शोध प्रार्थनेमध्ये घेऊ शकतो. तुमच्या जीवनात किती का अडखळणं असा ना, तुम्हाला सकाळी जर वेळ भेटत नसेल, तुम्ही संध्याकाळी प्रभूला वेळ द्या. जर तुम्हाला संध्याकाळी जर तुला थोडासा वेळ कमी असेल, कुठून तरी काहीतरी करून तुमचे काम लवकर आपटून 10 मिनिटं, 15 मिनिटं, 20 मिनिटं प्रभूला वेळ द्या. ब्रदर सिस्टर्स, प्रभूला संतोष फक्त या विश्वासाने होतं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आता ह्या वचनामध्ये ना 2-3 खूप मोठ्या गोष्टी आहेत. बरं सिस्टर, 5वं वचन वाचा एकदा. त्यांचा विश्वास पाहून येशू पक्षघाती माणसाला म्हणाला, मुला तुझ्या पापाची क्षमा झाली आहे. ओके, या घटनेला तुम्ही नीट विचार करा. तुम्ही इमॅजिन करा की तुम्ही तिथं आहेत. प्रभूनं काय उत्तर दिलं. आता प्रभूला तर माहिती आहे की हा पक्षघाती आहे, हा पॅरलिस्ट आहे, ह्याला चालता उठता बसता येत नाहीये. प्रभूने त्याला लगेच आरोग्य दिलं का? प्रभूनं असं का म्हटलं बरं
की तुझ्या पापाची क्षमा झाली आहे? इमॅजिन करा, आता मी जर प्रार्थना घेऊन चाललोय प्रभूकडे की प्रभू मला मला एखादी गोष्ट पाहिजे, प्रभूने ते न देता मला भलतच दिलं, किंवा हे वाक्य असं कसं काय बायबलमध्ये हे रचलं गेलं? ब्रदर्स, ह्याचं खूप मोठा एक खूप गहन असा अभ्यास आहे. ओके, प्रभूनं का क्षमा सांगितली आपण ते पुढे पाहूया, तर मी तुम्हाला एक्सप्लेन करतो तसं ते. ह्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. ओके, पहिलं प्रभूला हे सिद्ध करायचं होतं की प्रभू येशूकडं ती ताकद आहे, ते सामर्थ्य आहे की प्रभू तुमचे पाप क्षमा करू शकतो. हालेलुया. जगामध्ये दुसरी ताकद नाहीये, जगामध्ये दुसरं सामर्थ्य नाही आहे की जे तुम्हाला तुमच्या पापापासून दूर करेल. हालेलुया. हालेलुया. फक्त एकच आहे, त्याचं नाव प्रभू येशू आहे. येस. हालेलुया. हे त्याचा एक अर्थ होता. ओके, आपण पुढचं वचन वाचूयात. कित्येक शास्त्री तेथे बसले होते व ओके. त्यांच्या मनात असा विचार आला की हा. हा असे का बोलतो, का हा बोलतो? दुर्भाषण करतो. एका ओके. वाचून म्हणजे देवा वाचून पापाची क्षमा कोण करू शकते का? येस. सी, शास्त्री पुरुष होते. शास्त्री पुरुष कोण होते माहितीये का? ते तेव्हाचे ते याजक लोक होते जे प्रभूवर विश्वास ठेवत नव्हते. ओके, आता ते जेव्हा प्रभूने असं बोललं, प्रभूने जेव्हा जस्टिफाय केलं, प्रभूने दाखवलं की माझ्याकडे ती ताकद आहे, ओके, पाप क्षमेची, ते प्रभूने ती ताकद वापरली, ते सामर्थ्य वापरलं आणि ह्या भावाला त्याच्या पापातून दूर केलं. तर सिस्टर, ह्या दाखल्यामध्ये ना ह्या भावानं काय पाप केलं हे नमूद केलेलं नाहीये. ओके, तो फक्त हे सांगितलेलं आहे की तो पॅरलाइज होता, पक्षघाती होता आणि त्याचा विश्वास मोठा होता. त्याच्या कृतीतून आपल्याला त्याचा विश्वास दिसला प्रभूला. ओके, पहिली गोष्ट, प्रभूला सामर्थ्य आहे. ओके, दुसरी गोष्ट, का पहिली पाप क्षमा असते माहितीये का? आरोग्य पहिलं का नाही, नंतर पाप क्षमा का नाही? बरं, मी खूप विचार केला या गोष्टीचा. तेव्हा प्रार्थनेमध्ये मला हे समजलं की ब्रदर सिस्टर्स, देवाकडे जेव्हा आपण एखादा व्यक्ती येतो, देव दयाळू आहे, देव प्रेमळ आहे, त्या देवाच्या प्रेमामुळं जो तो व्यक्ती मागतो, जर तिने आरोग्य मागितलं त्याला आरोग्य भेटतं, जर तिने शांती मागितली त्याला शांती भेटते, त्याला जॉब भेटतो, सगळं भेटतं. पण एक गोष्ट अशी आहे, ते म्हणजे पाप, जे काय करतं माहितीये, जे तो आशीर्वाद परत चोरून घेतो. आता पाप कोणाकडून येतं? पाप हे सैतानाकडून येतं. पण बायबल काय सांगतं? सैतान हा एक चोरासारखा आहे, जो चोरी करायला, घात करायला आलेला आहे. हालेलुया. हालेलुया. जर तो व्यक्ती पापामध्ये कंटिन्यू असेल, जर एखादा व्यक्ती जर प्रभूकडे आला, जर प्रभूनं त्याला त्याच्या दयेने, प्रभूच्या दयेमुळं जर त्याला एखादी आरोग्य दिलं, एखादी गोष्ट गिफ्ट म्हणून दिली, एखादा आशीर्वाद दिला, तर तो सैतान असतो, तो काय करतो, ह्या पापामुळं तो आशीर्वाद चोरून घेतो. हालेलुया. कित्येकदा पहा, बघ तुम्ही स्वतः तुमच्या अनुभवाने बघा. ओके, एखादा व्यक्तीला जर आशीर्वाद भेटला तर तो आशीर्वाद जास्त दिवस टिकत नाही. एखाद्या व्यक्तीला जर आरोग्य देवाने दिलं तर ते जास्त दिवस टिकत नाही, पुन्हा पुन्हा तो आजार येतो. का येतो माहितीये का? कारण सैतान आहे ना तुम्हाला पापामध्ये त्या जसं पापामध्ये टाकत असतो, आणि सैतान हा खूप धूर्त आहे. ओके, तो चोर आहे, तो आशीर्वाद चोरून घेतो. ब्रदर सिस्टर्स, बायबल सांगतं देव आलाय तो तुम्हाला सार्वकालिक जीवन देण्यासाठी. ओके, देवाची इच्छा आहे की तुम्हाला टेम्पररी आशीर्वाद नाही द्यायचा, तुम्हाला कायमचा आशीर्वाद द्यायचा आहे, जो तुम्हाला आज पण पुरेल आणि पूर्ण आयुष्यभर पुरेल. हालेलुया. हालेलुया. त्याच्यामुळे हे जे पहिलं वाक्य होतं, ओके, पाप क्षमा. ओके, ते पाप क्षमा आपल्या जीवनामध्ये असणं गरजेचं आहे. आपण मग असे वचन गाणं गायलं सिस्टरांनी की है ना, प्रभू क्षमा करतो, हालेलुया गावा म्हणते का? ते गाणं जेव्हा गात होतं माझ्या अंगावर काटे येत होते, कारण ते वचन, ते गाणं ह्या वचनाला खूप लागून आहे. ओके, जेव्हा तुमच्या जीवनामध्ये प्रभू येशू येतो तेव्हा तुमच्या जीवनात पाप क्षमा पण येते. ओके, तेव्हा तुमच्या जीवनामध्ये आशीर्वाद येतो, आणि तो आशीर्वाद फक्त मोजके दिवस टिकत नाही, तर तो आशीर्वाद सार्वकालिक असतो, फॉर एव्हर, तुमच्या पूर्ण आयुष्यभर तो असतो. ओके, फक्त तुमच्यासाठी नाही, तर तो आशीर्वाद तुमच्या परिवाराला पण लागतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपण पुढचं वचन बघूयात. असे का बोलतो, हा. हा दुर्भाषण करतो. एका वाचून म्हणजे देवापासून पापाची क्षमा कोण करू शकतो? ओके. ते स्वतःशी असा विचार करत आहे.
हे येशूने अंतर्ज्ञानाने लगेच ओळखून त्यांना म्हटले, ओके. तुम्ही आपल्या मनात असे विचार का आणता? का म्हणता? तुझ्या पापाची क्षमा झाले आहे असे पक्षघाती माणसाला म्हणणे सोपे, किंवा उठ आपली बाज उचलून चाल असे म्हणणे सोपे. ओके. सी, जेव्हा हे शास्त्री पुरुषी त्यांच्या मनात विचार करत होते, ओके, त्यांच्या मनात विचारच करत होते की हा व्यक्ती यार दुर्भाषण करतोय, हा व्यक्ती काय बरोबर नाहीये, तेव्हा प्रभू येशूनं आत्म्यानं पवित्र आत्म्यानं पूर्ण होऊन, ओके, ते ओळखले की ह्या माणसाच्या मनात काय चाललंय. आणि प्रभूनं काय उत्तर दिलं की कुठलं सोपं आहे, की तुझी पाप क्षमा झाली हे बोलणं सोपं आहे का उठ आणि तुझी बास उचलून चाल हे बोलणं सोपं आहे? बोलणं तर दोन्ही सोपं आहे ना. शब्दाने मी हे पण वाक्य बोलू शकतो, शब्दाने मी हे तोंडाने मी दुसरं पण वाक्य बोलू शकतो. बोलायला तर दोन्ही सोपं आहे का. आणि पण का बोललं प्रभूनं ते? कारण प्रभूला ते सिद्ध करायचं होतं की पाप क्षमा जी ताकद आहे, जे सामर्थ्य आहे ते प्रभूकडे आहे. हालेलुया. येस, मी परत एकदा सांगतो ब्रदर्स सिस्टर्स, पाप क्षमा ही आपल्या जीवनात खूप गरजेची आहे. आणि दुसरा रस्ता नाहीये, फक्त एकच आहे, तो म्हणजे प्रभू येशू. कारण मार्ग, सत्य आणि जीवन हा फक्त प्रभू येशू आहे. हालेलुया. ओके, आपण हा दाखला आपण पुढे कंटिन्यू करू. पण आता पाप क्षमा ही का गरजेची? बरं, मी तर म्हटलं बाबा पाप क्षमा आहे गरजेची आपल्या जीवनामध्ये. काय होईल जर आपण पापामध्ये राहिलो? काय होईल जर आपण प्रभू येशूकडे नाही गेलो? काय होईल जर आपल्याला तो मार्ग, तो सत्य आणि ते जीवन नाही भेटलं? काय होईल? विचार करा. मे बी तुम्ही त्या पापामध्ये कंटिन्यू जगताल, मे बी तुमच्या जीवनामध्ये अजून प्रॉब्लेम्स येतील. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. एक लहान लेकरू आहे, जर तो लेकरू समजा एक चूक त्यांनी केली आणि त्याच्या आई वडिलांनी ती चूक इग्नोर केली, त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, ओके, कधी कधी पहा तो व्यक्ती, तो लहान मुलगा चुकत जर तो मोठा झाला, तर तो जेव्हा तरुण वयात येतो किंवा तो जेव्हा एक मोठ्या चांगल्या वयामध्ये येतो, तो व्यक्ती हमेशा चुकाच करतो. मे बी कदाचित तो अपराधाकडे वळलेला जातो, कधी कधी तो व्यसनाकडे जातो, कधी कधी तो चुकीच्या मार्गाकडे जातो जिथं नाश असतो. ब्रदर्स सिस्टर्स, जेव्हा आपल्या जीवनामध्ये चूक असती, जेव्हा आपल्यामध्ये पाप असतं, आपल्या जीवनामध्ये जेव्हा आपण पाप करतो, ओके, कळत करतो, कधी कधी न कळत करतो, ओके, पण त्याची क्षमा असणं गरजेचं आहे. आपण इथं रोमकरास पत्र वाचूयात. रोमकरास पत्र याचा 6वा अध्याय 23वा वचन वाचूयात. कारण पापाचे वेतन मरण आहे, ओके, पण देवाचे कृपादान आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सर्वकालिक जीवन आहे. थँक्यू सो मच. येस, कारण पापाचे वेतन हे मरण आहे. ओके, बायबल तुम्हाला स्पष्ट सांगतंय, एकदम क्लिअर. जर तुम्ही पापामध्ये राहिले, जर तुम्ही पापामध्ये कंटिन्यू राहिले, तर त्याचं वेतन आहे, ओके, त्याचं वेतन काय आहे? मरण. ओके, पण प्रभू येशूची इच्छा आहे की तुम्ही सार्वकालिक जीवन जगावं. प्रभू येशूची इच्छा आहे की तुम्ही आनंदी जीवन जगावं. प्रभू येशूची इच्छा आहे की तुम्ही कधीच रडत जीवन नाही जगावं, कधीच दुःखी जीवन नाही जगावं. हमेशा तुमचं जीवन हे आनंदी असावं. तुमच्या जीवनामध्ये पापाचं जे वेतन, जे प्रतिफळ आहे ते मरण, ते प्रभूची इच्छा आहे की ते तुमच्या जीवनामध्ये ते कधीच नसावं. ब्रदर्स सिस्टर्स, कारण तो खूप मायाळू आहे, तो खूप दयाळू आहे. हालेलुया. कारण हे बायबलचं एक देवाकडून आलेलं हे शब्द आहे. ओके, आता हे का बरं असं? कारण जर तुम्ही विचार करा, जर तुम्ही कंटिन्यू राहिले त्या गोष्टीमध्ये, तर तुम्हाला हे वेतन भेटणारच आहे. आणि प्रभू येशूची ही इच्छा नाहीये. ओके, आपण पुढचं एकदा वचन वाचू. आपण असं काय हे हा पापाचं वेतन हे मरण का? ओके, का मरण का बरं असं आपण बघूयात. ओके, स्तोत्रसंहिता याचा 7वा अध्याय 11वं वचन वाचूयात. देव न्यायाधीश आहे, तो प्रतिदिन रोष दाखवणारा देव आहे. परमेश्वर जो आपला देव आहे ना, तो न्यायी आहे, तो जज आहे. ओके, आता फक्त इमॅजिन करा, तो सर्वांवर सारखी प्रीती करतो. तो माझ्यावर वेगळी प्रीती करतो, ब्रदरवर वेगळी प्रीती करतो असं नाहीये. ओके, त्याचे जे शब्द आहेत तो खूप पवित्र आहे. ओके, प्रभू येशूचं जीवन, या जगातलं जीवन एकमेव असं जीवन आहे जे पाप विरहित होतं. ओके, एकही पाप त्याच्या ठाई आढळलेला नाही असं बायबलमध्ये वचन आहे. ओके, प्रभू येशू खूप पवित्र आहे. हालेलुया. आणि बायबल काय सांगतो? तो एक जज आहे.
तो एक न्यायाधीश आहे. ओके, जर तुमच्या जीवनामध्ये जर प्रभूला जर पाप आढळलं तर तुम्हाला त्या पापाचं वेतन तुम्हाला मरण द्यावंच लागेल. ओके, पण देवानं प्रभूनं काय केलं, स्वतःचा पुत्र दिला. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त जो देव आहे तो मानवी रूपात आला, त्या पापाचं वेतन स्वतःवरती घेतलं, त्याचं मोल त्यांनी मोजलं, मरण शोषलं आणि सगळ्यात महत्वाची सगळ्यात आनंदाची गोष्ट काय, त्याच्यावर विजय मिळवला ब्रदर सिस्टर्स. ओके, त्या विजय मिळवल्याबद्दल प्रभूचं गौरव असो आणि त्या विजयामुळं आपल्याला पाप क्षमा भेटते. हालेलुया. ब्रदर सिस्टर्स, जर आपल्या जीवनामध्ये पाप असेल, जर आपण आज सुद्धा जर देवाकडे जायला आपण आडखळणं करतोय, तर ब्रदर सिस्टर्स आपल्याला ते वेतन भेटेल. ओके, तर प्रयत्न काय करायचा, प्रयत्न हमेशा असा करायचा की आपण अजून देवाच्या जवळ कसं जाईल, अजून त्या पवित्र आत्म्याने कसा भरेल. ओके, बायबल सांगतं पवित्र आत्म्याचे फळं जेव्हा तुमच्या जीवनात येतात ना, तेव्हा तुमचं जीवन बदलत जातं. ओके, बायबल अजून एक असं वचन सांगतं की प्रभूची इच्छा आहे जसं तो पवित्र आहे तसं आपण पवित्र बनलं पाहिजे. हालेलुया. येस, आपला प्रयत्न हमेशा देवाच्या जवळ जाण्याचा पाहिजे. हमेशा आपण सावध असलं पाहिजे की आपल्याकडून कुठलं पाप नाही घडला पाहिजे, कुठलं चूक नाही घडली पाहिजे. आता हे पाप काय आहे, व्हॉट इज सिन, सिन काय आहे. ओके, पाप एक इंग्लिश ह्याच्यामध्ये लिहिलेलं लॉलेसनेस, म्हणजे नियमशास्त्राच्या विरुद्ध चालणं. नियमशास्त्र काय आहे, हे म्हणजे बायबल. ओके, प्रभूचं वचन. जेव्हा प्रभूच्या वचनाच्या विरुद्ध आपण चालतो, जेव्हा त्याच्या इन्स्ट्रक्शनच्या विरुद्ध आपण चालतो, ओके, जे प्रभूला आवडत नाही, राईचसनेसच्या विरुद्ध आपण चालतो, दुष्टाईने आपण वागतो. ओके, मनात चुकीचे विचार जेव्हा येतात, व्यभिचार येतात, दुष्टाईने एखाद्याच निंदा होते, खूप बारीक बारीक गोष्टी जेव्हा आपल्या जीवनात आपल्या हृदयातून येतं ना, तेव्हा आपण पाप करतो. हालेलुया. आपण पुढचं वचन वाचू म्हणजे तुम्हाला त्याचा अर्थ पण समजेल. ओके, पहिलं योहान याचा 3रा अध्याय. येस, याचा 3रा अध्याय 4थं वचन. पाप जो कोणी पाप करतो तो चौराचार करतो. ओके, कारण पाप चौराचार आहे. येस, सौराचार आहे. ओके, बायबल सांगतं सौराचार म्हणजे काय, लॉलेसनेस, म्हणजे ज्या व्यक्तीला आपल्यावरती कुठला नियम नसला पाहिजे. ओके, आता तुम्ही आपण बघा, आता जेव्हा आपण ह्या भारतामध्ये राहतो, या सुंदरशा देशामध्ये जेव्हा राहतो, भारताचे काही नियम आहेत. ओके, संविधान आपण ज्याला म्हणतो. ओके, काही नियम आहेत की जर तुम्ही जर असं चूक केलं की तुम्हाला ही शिक्षा आहे. की समजा एखादं आयपीसी सेक्शन, सीआरपीसी सेक्शन, हे नियम आहेत. का नियम आहेत, कारण आपण या भारतामध्ये राहतो, या देशाचे नियम आहेत. ब्रदर सिस्टर्स, तसंच जेव्हा हे मनुष्य आहे तसं देवाचे काही नियम आहेत. ते नियम आपल्या जीवनात असणं गरजेचं आहे. ओके, जेव्हा तुम्ही त्या नियमापासून दूर राहतात, जेव्हा तुम्ही त्या लॉ पासून जेव्हा तुम्ही दूर राहतात किंवा त्याच्या विरुद्ध तुम्ही वागतात, तेव्हा तुम्ही पाप करतात. आणि हमेशा सैतान आहे ना, तुम्हाला ते गोष्ट करायला भाग पाडतो. कधी मोहात पाडतो, कधी तुम्हाला चिडचिड करवतो, कधी तुमच्या घरात प्रॉब्लेम्स आणतो, कधी संकट आणतो, असं काहीतरी करवतो ज्याच्यानं माणूस वैतागून आहे ना देवाच्या विरुद्ध वागतो किंवा देवाच्या जवळ जात नाही. देवाच्या जवळ जात जरी असला, ओके, तरी तो त्याच्यापासून दूर घेतो. ब्रदर्स सिस्टर्स, मी तुम्हाला अजून एक माझ्या स्वतःच्या वैयक्तिक अनुभवातून सांगतो. जेव्हा तुम्ही देवाच्या जवळ जायचा प्रयत्न करता ना, तेव्हा सैतान खवळलेला असतो बरं का. तेव्हा जितका तो नॉर्मली अटॅक करतो ना, त्याच्यापेक्षा जास्त अटॅक करतो. जास्त त्याची इच्छा अजिबात नाहीये की एखाद्या व्यक्तीला प्रभूचं ते लॉ, प्रभूचं जे वचन आहे ते त्याला समजावं. का, कारण तो न कळत जर नाही समजला तर तो न कळत चूक करणारच. जेव्हा तुम्ही प्रभूच्या अजून जवळ जातात, जेव्हा तुम्ही प्रार्थनेत अजून जातात ना, तेव्हा तुम्हाला तो अटॅक करतोच. मी माझ्या ह्या एका वर्षाच्या ह्या अनुभवातून तुम्हाला सांगतो. मी जेव्हा सेवेमध्ये आलो, माझं लाईफस्टाईल हे वेगळं होतं. मी आयटी मध्ये काम करतो, माझं लाईफस्टाईल वेगळं होतं. ओके, पण जेव्हा मी बायबल वाचू लागलो, जेव्हा मी वचन शिकायला लागलो, जेव्हा मी प्रार्थना करायला लागलो, खूप सारे आजार माझ्या जवळ आले, खूप सारे घरात प्रॉब्लेम्स आले. पण ब्रदर सिस्टर्स, आम्ही कधी हार मानली नाही. ओके, आणि आज त्याच प्रभूने तुमच्या समोर आम्हाला उभं केलेलं आहे. हालेलुया. येस, तुम्हाला पण असंच आशीर्वाद, तुम्हाला पण असंच सामर्थ्य पवित्र आत्मा देईल. फक्त हार मानायची नाही. हालेलुया. ओके, आपण पुढचं वचन वाचूयात. पहिलं योहान याचा 1ला अध्याय 7वं वचन. येस, सेम पुस्तक.
पण जसा तो प्रकाशात आहे हा. तसे आपण प्रकाशात चालत असलो तरी हा. आपली एकमेकावर सहभागिता आहे आणि त्याचा पुत्र येशू ख्रिस्त Yes. याचे रक्त आपल्या सर्व पापापासून शुद्ध करते. येस आमेन. सी योहानाच्या पहिल्या पुस्तकात काय लिहिलंय, आपण हे काय केलं पाहिजे है ना, आपण काय केलं पाहिजे, जसा तो प्रकाश आहे तसा प्रकाशात आपण चाललं पाहिजे. म्हणजे काय प्रकाश म्हणजे काय? प्रकाश हा जो शब्द आहे ना, हा स्वतःमध्ये खूप शक्तिमान आहे. ओके, प्रकाश असा असतो की जर हा लाईट लावला, हा प्रकाश जर आला, इथला अंधार निघून जातो. ओके, जर तुम्ही प्रकाशात चालले तर तुमच्या जीवनातला अंधार निघून जाईल. जर तुम्ही प्रकाशात चालले तर तुमच्या जीवनातले सगळे त्रास, सगळे आजार, सगळे कष्ट, सगळं रडणं, सगळं दुःख निघून जाईल. आता प्रकाश म्हणजे काय? प्रकाश म्हणजे प्रभू येशूचे वचन आहेत. स्वतः प्रभू येशू आहे, स्वतः प्रभू येशूचे इन्स्ट्रक्शन्स आहे. ह्याच्यामध्ये अजून एक गोष्ट काय लिहिली आहे ह्याच वचनामध्ये, की प्रीतीने वागलं पाहिजे. जसं जसं देव आपल्यावर प्रीती करतो तसं आपण आपल्या शेजाऱ्यावरती प्रीतीने वागलं पाहिजे. हालेलुया. जेव्हा तुमच्या जीवनामध्ये प्रीती असती, जेव्हा तुमच्या जीवनामध्ये सहनशीलता असती, ओके, तेव्हा प्रभू येशूचं रक्त आपल्याला त्या पापापासून मोकळं करतं. प्रीती हे नियमशास्त्राचा खूप मोठा स्तंभ आहे, एक खूप मोठा पिलर आहे. ओके, जो ख्रिस्तामध्ये विश्वास ठेवतो त्याला प्रीतीने जगणं खूप गरजेचं आहे. ब्रदर्स अँड सिस्टर्स, जर प्रीती नसेल, जर सहनशीलता नसेल, ओके, तर मनुष्य सहजरित्या पाप करू शकतो. जर मी ह्या भावाला जर समजा मी बोललो, चुकून एखादं वाक्य बोललो की काही पण जे त्याला दुःख वाटेल, आणि ह्या भावाच्या जीवनात जर प्रीती नसेल, ओके, तर हा भाऊ मला काहीतरी वेगळं बोलू शकतो, चिडवू शकतो, त्या रागाच्या भरात काहीही बोलू शकतो, किंवा हेच मी वेगळं करू शकतो. पण जर आपल्या जीवनामध्ये जर प्रीती असेल तर पाप जे सैतान आपल्या जीवनात टाकतो ते पाप कार्य होत नाही. कारण ती सहनशीलता आपल्यामध्ये येते, आणि जेव्हा ती सहनशीलता आपल्यामध्ये येते, देवाच्या जवळ मनुष्य ऑटोमॅटिकली जातो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. याचं 9वं वचन वाचा सर. 9 पहिलं योहान. जर आपण आपली पापे पदरी घेतली तर तो विश्वसनीय व न्यायी आहे, Yes. म्हणून आपल्या पापाची क्षमा करील व आपल्याला सर्व अनितीपासून शुद्ध करेल. आमेन, आमेन, आमेन. ओके, जर आपण आपली पापे पदरी घेतली तर तो विश्वासू आहे. ब्रदर्स अँड सिस्टर्स, बरेचदा माझ्यासारखे तरुण पोरं काय म्हणतात की मला देवाची गरज नाहीये, की मी चुकतच नाही. एक ना मानवी स्वभाव आहे, एक सायकोलॉजी आहे. जर तुमच्यामध्ये जर कोणाला सायकोलॉजीचा जर अभ्यास कोणी केला असेल, ओके, खूप कमी लोक आहे जे आपलं चूक कबूल करतात, तरुण पोरांमध्ये स्पेशली. ओके, लोक कबूलच करत नाही की मी चुकलो. जर एखादा प्रॉब्लेम झाला, नाही माझ्यामुळे नाही झाला, ह्या व्यक्तीमुळे झाला, नाही मी नाही केलं, मी तर त्याला फक्त उत्तर दिलं, प्रॉब्लेम हिने सुरुवात केला. ब्रदर्स सिस्टर्स, ही सायकोलॉजी आहे. हा मनुष्याचा एक नेचर आहे, एक स्वभाव आहे की चूक कबूल करत नाही. कोणी स्पेशली तरुण लेकर, माझ्या लेवलचे जे तरुण पोर आहेत ना, ते कधीच करत नाही. त्यांच्या डोक्यात राग लवकर येतो. का? कारण सैताना त्या व्यक्ती, ही सायकोलॉजी आहे, हे जे जीवन आहे मनुष्याचं, हे सैतानाला खूप चांगल्या रीतीने माहिती आहे. सैतान हा आजचा नाहीये, सैतान हा तेव्हापासून आहे. ओके, जेव्हा स्वर्गदूत निर्माण केले देवानं, ओके, तेव्हापासूनचा आहे. तो काही आजचा माणूस नाहीये किंवा तो लहान लेकरू नाहीये, तो स्वतः देवाच्या प्रेझेन्स मध्ये राहत होता. ब्रदर्स सिस्टर्स, ही गोष्ट खूप महत्वाची आहे. ओके, आपण चूक कबूल करणं, पाप कबूल करणं, प्रभूला सांगणं की प्रभू जर मी चुकत असेल तर मला दाखव काय, प्रभू जर माझ्याकडून जर पाप घडत असेल तर मला दाखव काय. आणि मी तुम्हाला खचित सांगतो, प्रभू येशू तुमच्या हृदयाला नक्की स्पर्श करेल. आणि जेव्हा आपण हे एक्सेप्ट करतो, तेव्हा आपल्या जीवनामध्ये पाप क्षमा येते आणि देवाचं सामर्थ्य उतरतं. हालेलुया, येस. आता हे का बरं महत्वाचं नाही तुम्हाला तर सांगितलं मी. ओके, जेव्हा ह्या गोष्टी जेव्हा घडतात, हालेलुया, तेव्हा तुमच्याकडे जे आशीर्वाद येतात ते सार्वकालिक टिकतात. प्रेज द लॉर्ड. आपण पुढचं वचन बघूयात. मत्तई ह्याचा 6वा अध्याय 14 आणि 15 वचन. कारण जर तुम्ही लोकांना त्यांच्या अपराधांची क्षमा केली तर तुमचा स्वर्गीय पिता तुम्हालाही क्षमा करील. आमेन. सी, बायबल मत्तईच्या पुस्तकामध्ये परत एक सांगितलेलं आहे की जर एक तर पहिले तुमच्याकडे काय पाहिजे, प्रीती पाहिजे. दुसरी गोष्ट, जर एखाद्या व्यक्तीने तुमच्या विरुद्ध जर चूक केली असेल तर तुम्हाला काय केलं पाहिजे, तुम्हाला क्षमा केली पाहिजे. जर तुम्ही ते केलं नाही तर ब्रदर्स सिस्टर्स, देव देखील तुमच्या पापाकडे
तो क्षमा करणार नाही. ओके, तो तुमच्याकडे दुर्लक्ष करेल. आणि जर ती पाप क्षमा होत नाही तर तुम्हाला जे आशीर्वाद भेटतात ते आशीर्वाद टिकत नाही. ओके, तुमच्या जीवनामध्ये ही गोष्ट असणं गरजेचे आहे. प्रेज द लॉर्ड. ओके, स्तोत्र संहिता याचा 103 वा अध्याय आणि 12-13 वचन वाचू आपण. पश्चिमेपासून पूर्व किती दूर आहे तितके त्याने आमचे अपराध आमच्यापासून दूर केले आहे. ओके, जसा बाप आपल्या मुलांवर ममता करीतो Yes. तसा परमेश्वर आपले भय राहणाऱ्यांवर ममता करतो. आमेन. सी, बायबल काय सांगतं? जसा बाप आपल्या लेकरावर प्रीती करतो, ममता करतो, तसा तो देव आहे. प्रेज द लॉर्ड. तो देव आपल्यावर प्रीती करतो. ओके, अजून 12 वर्षामध्ये काय लिहिलेलं आहे की जसं पूर्व आणि पश्चिम लांब लांब आहे तसं तो आपले अपराध लांब घेऊन जाईल. इतकं लांब घेऊन जाईल. पूर्व आणि पश्चिम कधी जवळ येऊ शकत नाही. दोन वेगवेगळे डिरेक्शन कधी जवळ येऊ शकत नाही. तो एवढं लांब घेऊन जाईल तुमचे ते अपराध, तुमचे सगळे चुका एवढं लांब घेऊन जाईल की ते परत तुमच्याकडे येऊच शकत नाही. आणि जे आशीर्वाद तुम्हाला भेटलेले आहेत, जे आशीर्वाद तुम्हाला भेटणार आहेत, तुमच्या विश्वासानुसार जे चमत्कार तुमच्या जीवनात घडतात ते सैतान चोरू शकत नाही. हालेलुया. येस. तर आपण शिकलो काय? शिकलो हे की आपण देखील क्षमा केली पाहिजे. नंबर 2, आपल्या जीवनामध्ये प्रीती असणं गरजेचं आहे ब्रदर्स सिस्टर्स. ओके, जर एखादा व्यक्ती चुकतोय, ठीक आहे, इग्नोर. तो आणि देव बघून घेऊ. आपण न्याय नाही करायचा, आपण जज नाही करायचा, त्या व्यक्तीला शिक्षा द्यायचा प्रयत्न किंवा त्या गोष्टीला रिॲक्ट करायचं गरज नाहीये. कारण जेव्हा एखादा व्यक्ती नीतिमान असतो तेव्हा त्याचा सूड घेणारा देव आहे. हालेलुया. देव आपल्या लेकराला कधी खाली पाडू देत नाही. आज न उद्या जर एखाद्या व्यक्तीला, जर प्रभूच्या लेकराला जर बळच कोणी जर त्रास दिलेला असेल, ओके, तर सूड घेतला जातो. हालेलुया. तो माणूस नाही घेत, तो देव स्वतः घेतो. प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही सूड घेतला, जर तुम्ही स्वतःच्या बुद्धीनं त्या व्यक्तीला शिक्षा द्यायचा प्रयत्न केला, ओके, तर तुम्हाला देवाचा आशीर्वाद नाहीये. कारण मग तुम्ही काय करतात? तुम्ही त्या सैतानाच्या कडे कॅरी फॉरवर्ड होतात. हालेलुया. येस. आपण क्षमा केली पाहिजे. आपण त्या गोष्टी सोडून दिल्या पाहिजे. आपण आपलं मन मोठं करायचं. ख्रिस्तानं जो कोणी, जेव्हा देव ह्या 2000 वर्षापूर्वी ह्या जगात होता, जो कुठला माणूस देवाकडे आला, बायबल असं सांगतं एकही माणूस मोकळ्या हाताने गेला नाही. आता तुम्ही विचार करा, जो व्यक्ती प्रभूकडे आला त्यानं पाप केलं नसेल काय? पाप केलंच असेल ना. पण देवाने तर माफ केलं. का माफ केलं? कारण देव जसा आपला पिता आपल्या लेकरांवर माया करतो तसा आपल्यावर माया करतो. गरज काय? आपण देवाकडे गेलं पाहिजे. देवाकडे ती पाप कबूल केले पाहिजे. आणि का केली पाहिजे? कारण त्याचं वेतन आपल्याला भेटलं नाही, भेटावं नाही. ओके, आणि जे आशीर्वाद देव आपल्याला देतो ते हमेशासाठी टिकले पाहिजे. हालेलुया. आपण पुढचं एकदा वचन वाचूयात. मी तुला सांगतो, उठ, आपली बाजू उचलून घे व आपल्या घरी जा. ओके, मग तो उठला, लगेच आपली बाजू उचलून सर्वांच्या देखत निघाला. ह्यावरून सर्वजण थक्क झाले व देवाचा गौरव करत म्हणाले, आम्ही असे कधीच पाहिले नव्हते. आमेन. सी, बायबल काय सांगतं? या व्यक्तीचा जो विश्वास होता त्याच्या कृतीने देवाने त्याचा बघितला विश्वास. ओके, आणि प्रभूने त्याचं पाप पण क्षमा केली आणि त्याला आरोग्य दिलं. आज तोच देव जिवंत आहे ब्रदर्स सिस्टर्स. आज तुमचं कष्ट, आज तुमची चिंता, आज तुमच्या डोळ्यासमोर आणा. तुमचा आजार तुमच्या डोळ्यासमोर आणा आणि प्रभू येशूला हाक मारा. मी तुम्हाला विश्वासानं सांगतो, जी तुमची चिंता आहे आज ती राहणार नाही. हालेलुया. हालेलुया. देव जिवंत आहे. आज तुमचे कष्ट तुमच्या डोळ्यासमोर आणा. तुमचा आजार तुमच्या डोळ्यासमोर आणा आणि प्रभूला सांगा की प्रभू, आज मी तुझ्या जवळ येतोय. आज मला कळालं की प्रभू येशू शिवाय दुसरा कुठलाच व्यक्ती नाही जो पाप क्षमा करू शकतो. आज मला कळालं की पापातलं जीवन याचं वेतन मरण आहे. ओके, आज तुम्ही त्या देवाला सांगा ब्रदर्स सिस्टर्स, जसं हा पॅरलिस वाला माणूस सगळ्यांच्या देखत चालत गेला. ब्रदर्स सिस्टर्स, आज जे लोक तुम्हाला ओळखतात तुमच्या त्रासामुळं, आज त्या लोकांच्या समोर देव तुम्हाला उंच करेल. हालेलुया. हालेलुया. तुमचे सगळे कष्ट मी तुम्हाला विश्वासानं सांगतो, खचित सांगतो की ते कष्ट कधीच परत तुमच्याकडे येणार नाही. हालेलुया. हालेलुया. शेवटचं वचन वाचा. मला हे शेवटचं वाक्य खूप आवडतं बरं.
12 वचन वाचा. मग तो उठला, हा. लगेच आपली बाजू उचलून सर्वांच्या देखत निघाला. हा. या सर्वजण थक्क झाले व देवाचा गौरव करत म्हणाले, गौरव करत आम्ही म्हणाले. कधीच पाहिले नव्हते येस, आम्ही कधीच पाहिलं नाही असा चमत्कार. Yes, असा चमत्कार. ब्रदर सिस्टर्स, तिथं सगळे जे लोक होते ना, सगळे लोक देवाचा गौरव करत म्हणाले की मी असा कधीच चमत्कार पाहिला नाही. आज तसा चमत्कार तुमच्या जीवनात होईल. Yes, amen. हालेलुया. Hallelujah. जे लोक तुम्हाला खाली पाडू पाहतात ते लोक देवाचा गौरव करून म्हणतील की आम्ही Yes. असा चमत्कार कधी पाहिला Yes, नाही. Jesus. हालेलुया. Hallelujah. जेव्हा डॉक्टर म्हणाल की बाबा मी कधी असा चमत्कार पाहिला नाही, असे आजार बरे होतील, Amen. असे मोठे मोठे कर्ज बाजूला जातील आणि Hallelujah. सगळे लोक म्हणतील की असा चमत्कार मी पाहिला नाही. Yes, Jesus. कारण चमत्कार करणारा देव आहे. Yes, हालेलुया. hallelujah. तो देव जिवंत आहे. आज Hallelujah. विश्वासानं तुम्ही देवाकडे मागा. आज विश्वासानं देवाकडे जायचा प्रयत्न करा. तुमच्या जीवनामध्ये जर अडखळण असेल देवाकडे जायचे, नो प्रॉब्लेम, इग्नोर करा, पण जाच. का? कारण मार्ग, सत्य आणि जीवन जीवन हे एकच येशू आहे. प्रभू प्रभू आहे. येशू एकच आहे. दुसरीकडे तुम्हाला जीवन भेटणार नाही. दुसरीकडे तुम्हाला मार्ग नाहीये, एकच आहे. मी शेवट हे संपवतो आणि एक साक्ष सांगतो. ओके, मद्रासमध्ये एक घटना घडली. एक 20-30 वर्ष आधी एक घटना घडली असेल. ओके, एक लहान मुलगी होती, एक 7-8 वर्षाची, खूप सुंदर दिसायला मुलगी होती. ओके, 7-8 वर्षामध्ये तिला काय झालं माहितीये, एक अचानक ताप आला. त्या आई वडिलांनी जेव्हा ताप बघितला की हा माझ्या लेकराला ताप आला, ते एका डॉक्टरकडे गेले, लोकल डॉक्टरकडे गेले. डॉक्टरनी तपासलं, डॉक्टरनी एक औषध दिलं. त्याला वाटलं की साधा ताप असेल, साधा व्हायरल वगैरे असेल, आणि त्यांनी एक गोळी दिली. पण ब्रदर सिस्टर्स, त्या गोळीचं एक रिॲक्शन झालं. ओके, रिॲक्शन असं झालं की त्या मुलीला खूप सारे फोड आले, फोड. ओके, खूप फोड, पूर्ण शरीरावरती फोड आले. तो 6-7 वर्षाचं ते लेकरू, विचार करा, खूप फोड आणि असे मोठे मोठे फोड आले. म्हणजे जर तुम्ही ते लेकरूला जर तुम्ही बघताल ना, तर तुमची इच्छा होणार नाही ते बघायची. इतकं ते विद्रूप चेहरा त्या लेकराचा झाला. विचार करा, 6 वर्ष 7 वर्षाचा लेकरू, काय त्रास त्या जीवनामध्ये त्या लेकराच्या. त्या आई बापाचा विचार करा की त्या आई बापाला कसं वाटत असेल की त्या लेकराला एवढं ते रिॲक्शन झालं. ओके, पण त्यांनी काय केली, हार नाही मानली. ओके, त्यांनी दुसरा डॉक्टर बघितला. दुसऱ्या डॉक्टरकडे त्यांनी ट्राय केलं, त्यांनी ट्रीटमेंट केलं, पण यशस्वी झाले नाही. त्या आई बापाकडे पैसा होता, ते लंडनला गेले. लंडन मध्ये खूप दिवस ट्रीटमेंट चालू होती तिची त्या लेकराची. पण शेवटी डॉक्टर म्हटला, वी आर डन, आम्ही ह्याच्या पुढे या लेकरासाठी काहीच करू शकत नाही. तुम्ही तुमच्या मनाची तयारी करा की हे लेकरू आता असंच जीवन जगणार. किती मोठं दुःख, किती मोठं दुःख. त्या म्हणजे ह्या डोळ्यापासून हे चेहऱ्यावरती एवढे मोठे मोठे, नाकावरती असे बोटे एवढे मोठे फोड होते. किती विद्रूप. मुलीला सौंदर्य किती छान असतं, जेव्हा ते पाहतात की आनंद करतात, किंवा आईबाप लेकर जेव्हा खूप आनंदी असतं. विचार करा त्या आईबापाची काय परिस्थिती असेल, काय लेकराची परिस्थिती असेल. ब्रदर सिस्टर्स, मद्रासमध्ये एक मोठे देवाचे दास होते. ओके, त्यांनी खूप सगळीकडे फिरले, सगळीकडे गेलं, सगळं केलं, त्यांना यश भेटलं नाही. ओके, पण ते असेच एका सभेमध्ये गेले, असेच एका प्रेयर मीटिंग मध्ये गेले. ओके, एवढा मोठा चमत्कार प्रभूने केला, एवढी मोठी दया प्रभूने त्यांच्यावरती केली की जेव्हा एक प्रेयर चालू होती, ओके, तिथे एक स्वर्गदूत उतरून आला. तो स्वर्गदूत कोणाला दिसला नाही, तो फक्त त्या दासला दिसला. जो प्रेयर करत होता ना, त्या दासाला दिसला, देवाच्या दासाला. खूप मोठे दास होते ते. त्या स्वर्गदूतांनी सांगितलं की त्या लेकराच्या आईला बोलव. ओके, आणि विचार की ह्याचा पिता कुठे आहे, ह्याचा बाप कुठे आहे. ब्रदर सिस्टर्स, त्या माणसाने तसंच केलं. त्या लेकराला पण बोलवलं, त्या आईला पण बोलवलं आणि विचारलं की तुझा बाप कुठे आहे. तो म्हटलं तो मागे बसलेला लांब. त्याला विश्वास नाहीये या गोष्टीमध्ये. प्रार्थना करतो ना, विश्वास नाहीये. तर त्या दूतानं काय सांगितलं माहितीये, आता उद्या जेव्हा प्रेयर मीटिंग होणार आहे तेव्हा त्या माणसाने तेलाची बाटली घेऊन येणार. म्हणजे त्या लेकराच्या बापानं तेलाची बाटली घेऊन यायची, तेव्हा पास्टर त्याच्यावरती प्रार्थना करते. ब्रदर सिस्टर, त्या माणसानं ऐकलं. त्या माणसाचं हृदय कठोर झालं होतं, खूप सहन केलं त्यांनी सगळा पैसा संपवला, त्यांनी जगभर फिरला, लंडनला गेला, भारतामध्ये सगळीकडे फिरला. त्या माणसाचं मन कठोर झालं होतं, एकदम कठोर, एकदम दुःखी होता तो माणूस. पण त्यानं काय केलं, त्यांनी त्या दिवसाचं वचन ऐकलं. त्या दूताचं जेव्हा त्याने एक साक्ष सांगून ते बोलला की ह्या माणसाला सांग एक तेलाची बाटली घेऊन येणे,
दुसऱ्या दिवशी जेव्हा मीटिंग होती, त्या माणसानं ती बाटली आणली. त्या दासाला तिने सांगितलं की ब्रदर तुम्ही काल बोलले होते, बघा मी घेऊन आलो आज. ब्रदर सिस्टर्स, छोटीशी प्रार्थना केली त्या पास्टरने. त्या पास्टरने छोटीशी प्रार्थना केली आणि म्हणे घरी जा आणि ते तुम्ही विश्वासानं ते तेल तुमच्या चेहऱ्यावरती लावा, जिथं फोडा आहे तिथं लावा. मी आनंदानं सांगू शकतो, विश्वासानं सांगू शकतो, 1 महिन्यानंतर ते फोड जे होते ते हळूहळू गायब झाले. हालेलुया. हालेलुया. ती मुलगी आता मोठी झाली, त्या मुलीचं लग्न झालं, तिचा संसार आहे आणि जे ते दोघं आईबाप होते ना, ते आज सुद्धा सेवकाई करत आहेत. Yes, amen. हालेलुया. असाच चमत्कार तुमच्या जीवनात होईल. Yes. हालेलुया. जेव्हा लोक म्हणतील की आम्ही असं कधी पाहिलेलं नाहीये, तुमचे सगळे त्रास निघून जातील आणि ते परत कधीच येणार नाही. हालेलुया. हालेलुया. प्रभू करू या वचनाद्वारे तुम्हाला खूप आशीर्वाद भेटो आणि मोठमोठे चमत्कार. Yes. आमेन. Amen.